Problem number 4. The line AB 80 millimeter long. It has its end A 20 millimeter above HP and 30 millimeter in front of VP. It is inclined at 30 degree to HP and 45 degree to VP. Draw the projections of the line. सुरुवातीला मी इथे एक रेफरन्स लाईन क्रिएट करून घेतो. रेफरन्स लाईन आहे XY. प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सांगितलं त्याच्यानुसार आपण डिस्टन्सेस देऊन घेऊ व्हीपी पासून आणि एचपी पासून. इथं आहे व्हीपी, इथं आहे एचपी. एंड ए 20 मिलीमीटर अबोव एचपी म्हणजे मी ऑफसेट कमांडचा उपयोग करून इथं असा एक लोकस क्रिएट करून घ्यायला लागेल. हे डिस्टन्स असेल 20 मिलीमीटर अबोव एचपी. सो दिस डिस्टन्स विल बी 20. हा असेल लोकस ए चा. 30 मिलीमीटर इन फ्रंट ऑफ व्हीपी म्हणजे 30 मिलीमीटर म्हणजे समजा मी इथं कुठेतरी म्हणतो. सो हे डिस्टन्स असेल सपोज 30. इथं सुद्धा असेल लोकस ए चा. इट इज इन्क्लाइंड 30 डिग्री टू एचपी अँड 45 डिग्री टू व्हीपी. लाईनची लेंथ दिलेली आहे आपल्याला 80 मिलीमीटर दिलेली आहे. ट्रू लेंथ आहे ती 80 मिलीमीटर आहे. अँड इट इज इन्क्लाइंड ॲट 30 डिग्री टू एचपी अँड 45 डिग्री टू व्हीपी. सपोज मी इथं कुठेतरी पॉईंट ए आहे म्हणतो. इथं कुठेतरी पॉईंट ए आहे म्हणतो फ्रंट व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये. हा तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, इन्क्लिनेशन दिलेलं आहे. द लाईन इज इन्क्लाइंड ॲट 30 डिग्री टू एचपी म्हणजे मी सपोज इथून अशी एक लाईन ड्रॉ करून घेतली तर ही लाईनचं इथं असणारं इन्क्लिनेशन किती आहे, 30 डिग्री एवढं आहे. आणखी 45 डिग्री टू व्हीपी इथं आहे व्हीपी. सो व्हीपीशी इन्क्लिनेशन मध्ये असणारी लाईन समजा अशी कुठली मी ड्रॉ करून घेतली. ही लाईन आहे 45 डिग्री. ठीक आहे. दोन इन्क्लिनेशन आहेत आपल्याकडं, व्हीपीचं इन्क्लिनेशन आणि एचपीचं इन्क्लिनेशन. प्रॉब्लेम मध्ये त्यांनी आपल्याला ट्रू लेंथ दिलेली आहे. ट्रू लेंथ किती आहे, 80 मिलीमीटर एवढी ट्रू लेंथ आहे. मग मी सेंटर ए पकडेन आणि रेडियस किती कन्सिडर करेन, 80 मिलीमीटर एवढी रेडियस कन्सिडर करून मी एक आर्क क्रिएट करणार. सेंटर ए आहे आणि रेडियस असेल माझी 80 मिलीमीटरचा. मी असा एक आर्क क्रिएट केला, असा आर्क क्रिएट केला. तर हा आर्क या लाईनला इथं इंटरसेक्ट झाला. इथं असेल आपला पॉइंट बी आणि ए टू बी ही आपली असेल ट्रू लेंथ, जसं डायमेन्शन असेल 80 मिलीमीटर. सो बी पॉईंट मला भेटला आणि हा पॉईंट भेटला तर मी यातून आता काय करेन, लोकस ड्रॉ करेन. तर मी हा असा लोकस ड्रॉ केला. सो ए बी ही ट्रू लेंथ आहे आणि हा मी असा 80 मिलीमीटरचा आर्क ड्रॉ करून घेतला. आपल्याला माहित आहे ट्रू लेंथ जर असेल तर ट्रू लेंथ कडून आपण ट्रू लेंथ ड्रॉ करू शकतो किंवा ट्रू लेंथ कडून अपॅरंट लेंथ ड्रॉ करू शकतो. आता ही इथं ट्रू लेंथ आहे. समजा मला आता ट्रू लेंथ कडून अपॅरंट लेंथ पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल, ही लाईन जी आहे ही ट्रू आहे. पहिल्यांदा मी ट्रू कडून ट्रू लाईन फाइंड आउट करतो. सो ही ट्रू लाईन आहे. ट्रू लाईन कडून ट्रू लाईन मला पाहिजे. इथं मी रोटेट केलं. आता इथं मी हे प्रोजेक्ट करतो आणि इथून हे इकडे मी आता पुन्हा काय करतो, रोटेट करतो. ठीक आहे. तर मी ते रोटेट केल्यानंतर इथं मी काय केलं, रोटेट केलं. इथं मी हे प्रोजेक्ट केलं कुठून कुठपर्यंत, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत. आणि मी पुन्हा हे काय केलं, रोटेट केलं. तर हा आर्क या लाईनला इथं इंटरसेक्ट झाला. तर मी या पॉइंट मधून जाणारा हा असा लोकस ड्रॉ करू शकतो. तर हा झाला लोकस बी चा. सेम तसं इथं हा लोकस झाला बी चा. आणि या पॉइंटला आता मी नाव समजा दिलं बी. तर इथं असणारा हा ए बी ही का आहे, ट्रू लाईन आहे. इथं असणारी ही ए बी ही का आहे, ट्रू लाईन आहे. आता माझ्याकडे ट्रू लाईन आहे. फ्रंट व्ह्यू मधली असणारी ही ट्रू लाईन आहे आणि टॉप व्ह्यू मधली असणारी ट्रू लाईन आहे. माझ्याकडे तर जर ट्रू लाईन असेल, ट्रू लाईन कडून मी अपॅरंट लाईन फाइंड आउट करू शकतो. कशी करणार फाइंड आउट, ट्रू लाईनला मला काय करावं लागेल, पहिल्यांदा प्रोजेक्ट करावं लागेल आणि मग मला रोटेट करावं लागेल. सो ए बी ही ट्रू लाईन आहे. सो ह्या ट्रू लाईन पासून मी प्रोजेक्ट केलं. कुठपर्यंत प्रोजेक्ट करणार मी, ए चा लोकस जिथं आहे, ए चा लोकस जिथं आहे तिथपर्यंत मी त्याला प्रोजेक्ट केलं. हे जे मी आता केलं हे काय केलं, प्रोजेक्ट केलं. आणि मी आता काय करणार, पुन्हा रोटेट करणार. या पॉइंट पासून मी इकडं आता असं रोटेट करणार. डिस्टन्स केवढे घेणार मी, इथून ते ए हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स घेतलं आणि मी रोटेट केलं. तर आता आलेला हा आर्क या लोकसला जिथं इंटरसेक्ट झाला
हा पॉइंट आणि मी हा पॉइंट आता जर मी कनेक्ट केला तर इथं मी म्हणू शकतो पॉइंट बी. हा, आणि आता ही जी ए बी लाईन आली, ही ए बी लाईन काय झाली, पॅरेंट लाईन झाली. आणि एकदा जर मला फ्रंट मध्ये अपॅरंट लाईन भेटली तर फ्रंट व्ह्यूच्या अपॅरंट कडून आपण टॉप व्ह्यू मध्ये अपॅरंट लाईन ड्रॉ करू शकतो. कशी ड्रॉ करतो आपण, सरळ सरळ हा जो बी पॉइंट आहे, या बी पॉइंट पासून मी सरळ खालती लाईन काय करणार, प्रोजेक्ट करणार. अपॅरंट टू अपॅरंट लाईन आपण कशी काढतो, प्रोजेक्ट करतो. सरळ मी प्रोजेक्ट केलं, ही प्रोजेक्ट केलेली लाईन या लोकस ऑफ बी ला इथं इंटरसेक्ट झाली. हा, आता इंटरसेक्ट झालेली हा पर्टिक्युलर पॉइंट आणि हा इथला एचा पॉइंट जर मी असा कनेक्ट केला तर मग मला काय भेटेल, अपॅरंट लेंथ भेटेल. आणि इथला पॉइंट असेल बी पॉइंट असेल. तर आता मला टॉप व्ह्यू मध्ये ए बी नाव देतो मी. सपोज मी इथं ए बी डॅश म्हणतो. ए बी डॅश ही टॉप व्ह्यू मधली अपॅरंट लाईन आहे. ए सपोज मी इथं नाव देतो बी डबल डॅश. ए बी डबल डॅश ही टॉप व्ह्यू मधली ट्रू लाईन आहे. मी आता फ्रंट व्ह्यू मध्ये येतो, ए बी डबल डॅश म्हणतो, ही फ्रंट व्ह्यू मधली ट्रू लाईन आहे. आणि इथं असणारी ए बी ही फ्रंट व्ह्यू मध्ये असणारी पॅरंट लाईन आहे. सो अशा पद्धतीने आपण फ्रंट व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये अपॅरंट लाईन ड्रॉ केली आणि फ्रंट व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लाईन ड्रॉ केली. आपल्याकडे अँगल दिले होते 30 आणि 45. आता अपॅरंट इन्क्लिनेशन म्हणजे हा अँगल सपोज मी θ1 म्हटला, तो आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि मग मी हा अँगल θ2 म्हटला, तो आपण कॅल्क्युलेट करू. सो बेसिकली जे आपल्या 4 केसेस आहेत, 4 केसेस थरोली आपल्याला माहित पाहिजेत. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर प्लीज इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.